अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हिंदू धर्मशास्त्र आणि आध्यात्मिक तत्वज्ञानानुसार परमेश्वर किंवा ईश्वर हा केवळ मंदिरात किंवा मूर्तींमध्ये मर्यादित नसून तो संपूर्ण विश्वात, निसर्गात आणि प्रत्येक जीवाच्या अंतरात्म्यात व्यापलेला आहे. भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे ईश्वराचे रूप अत्यंत सूक्ष्म आणि विराट आहे. त्यामुळे ईश्वर सामान्यतः मानवाशी थेट भौतिक रूपात प्रकट होऊन बोलत नाही, तर तो विविध सूक्ष्म घटकांमार्फत, घटनांमार्फत आणि संकेतांद्वारे सतत संवाद साधत असतो. श्रीमद भगवद्गीतेत अध्याय 18 श्लोक 61 मध्ये श्रीकृष्णांनी स्पष्टपणे म्हटले आहे, ईश्वर सर्व प्राण्यांच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आयुष्यात भरकटते, संकटात सापडते किंवा आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर असते, तेव्हा ईश्वर तिला योग्य दिशा दाखवण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी वेगवेगळे संकेत पाठवतो. जर आपण आपले मन, बुद्धी आणि आत्मिक जाणीवा जागृत ठेवल्या तर ईश्वराचे हे संदेश समजणे अत्यंत सोपे होते. हिंदू धर्मशास्त्रातील विविध ग्रंथांच्या आधारे ईश्वर तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दर्शवणारे 7 प्रमुख आणि सविस्तर संकेत पुढील प्रमाणे आहेत. पहिला आहे स्वप्नात मिळणारे ईश्वरी दृष्टांत आणि शुभ प्रतीकांचे दर्शन. हिंदू धर्मशास्त्रात विशेषतः स्वप्नशास्त्र आणि अग्निपुराण यांसारख्या ग्रंथांमध्ये स्वप्नांना अत्यंत गूढ आणि महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. मानवी मन जेव्हा जागृत अवस्थेत असते तेव्हा ते सांसारिक चिंता, विचार आणि मायेच्या जाळ्यात अडकलेले असते. परंतु जेव्हा माणूस निद्रावस्थेत जातो तेव्हा त्याचे सांसारिक मन शांत होते आणि त्याची सूक्ष्म चेतना ईश्वरी लहरींशी जोडली जाण्यासाठी अधिक मोकळी होते. त्यामुळे ईश्वर अनेकदा स्वप्नांच्या माध्यमातून भक्तांशी संवाद साधतो. जर तुम्हाला स्वप्नात वारंवार एखाद्या विशिष्ट देवी देवतेची मूर्ती, भव्य मंदिर, शिवलिंग किंवा ज्योतिर्मय प्रकाश दिसत असेल तर हा साधा योगायोग नसतो. तसेच जर स्वप्नात एखादे तेजस्वी साधू, संत, ऋषीमुनी किंवा तुमचे दिवंगत पूर्वज अर्थात पितर येऊन तुम्हाला मार्गदर्शन करत असतील किंवा आशीर्वाद देत असतील तर समजून जा की ईश्वरी शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात कमळाचे फूल, वाहती पवित्र गंगा नदी, उगवता सूर्य, गरुड पक्षी किंवा शंखध्वनी ऐकू येणे हे ईश्वराची विशेष कृपा असण्याचे लक्षण आहे. याचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांचा अंत जवळ आला असून तुमच्या पूर्वपुण्याचे फळ तुम्हाला मिळण्याची वेळ आली आहे. ईश्वराला तुम्हाला हेच सांगायचे असते की घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. दुसरा आहे अंतरात्मा किंवा आंतरिक मनशक्तीचा तीव्र आवाज. हिंदू तत्वज्ञानातील अहम ब्रह्मास्मी आणि सोहम या संकल्पनानुसार प्रत्येक जीवाच्या आत ईश्वराचाच एक अंश म्हणजेच आत्मा वसलेला असतो. त्यामुळे जेव्हा ईश्वर तुमच्याशी संवाद साधू इच्छितो तेव्हा तो सर्वात आधी तुमच्या अंतरात्म्याचा आवाज बनून बोलतो. दैनंदिन जीवनात अनेकदा आपण अशा प्रसंगातून जातो जिथे आपली बुद्धी आणि तर्क अपुरे पडतात. अशा वेळी आपल्या आतून एक अचानक आणि तीव्र प्रेरणा येते. कित्येक दिवसांपासून किंवा महिन्यांपासून न सुटणाऱ्या समस्येचे उत्तर अचानक एका क्षणात डोक्यात लख्खन प्रकाशासारखे सुचणे हा ईश्वरी संवादाचाच एक भाग आहे. तसेच जेव्हा तुम्ही एखादे काम करायला जाता किंवा एखाद्या अनोळखी ठिकाणी जाता तेव्हा मनातून तीव्र नकार किंवा अस्वस्थता निर्माण होते. जर तुम्ही या आंतरिक आवाजाकडे लक्ष देऊन मागे हटलात तर पुढे होणारा मोठा अपघात, आर्थिक फसवणूक किंवा मानसिक त्रास टळतो. ही अचानक मिळणारी पूर्वकल्पना म्हणजेच तुमच्या हृदयात राहणाऱ्या ईश्वराचा सूक्ष्म इशारा असतो. जेव्हा मन पूर्णपणे शांत असते तेव्हा हा आवाज अधिक स्पष्टपणे ऐकू येतो. ईश्वर हा आंतरिक प्रेरणेद्वारे आपल्याला वाईट मार्गापासून रोखतो आणि योग्य मार्गावर चालण्याचे बळ देतो. तिसरा आहे निसर्गातील घटकांद्वारे मिळणारे शुभ शकुन आणि संकेत. हिंदू धर्मशास्त्रात निसर्गाला ईश्वराचेच एक प्रत्यक्ष रूप मानले गेले आहे. वराहमिहिर लिखित बृहत संहिता या ग्रंथात शकुनशास्त्राचे सविस्तर वर्णन आढळते. निसर्गातील प्रत्येक घटक ईश्वराच्या नियमाने आणि इच्छेने कार्य करतो. जेव्हा ईश्वर तुमच्या जीवनात काहीतरी मोठे आणि सकारात्मक बदल आणणार असतो तेव्हा तो आजूबाजूच्या निसर्गाद्वारे आणि प्राण्यांद्वारे काही शुभ संकेत पाठवतो.
उदाहरणार्थ, तुमच्या घराच्या गॅलरीत, अंगणात किंवा आसपास वारंवार पक्षी येऊन शांतपणे बसणे, विशेषतः गाय, पांढरा पक्षी, गरुड किंवा मांजर तुमच्या आसपास येऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे. घरातून महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताच अचानक कानावर ओंकारचा उच्चार, मंदिरातील घंटीचा आवाज, आरती किंवा श्लोकांचे पठण पडणे, तसेच कडक उन्हात किंवा त्रासाच्या क्षणी अचानक मंद, सुगंधी आणि थंड हवेची लहर स्पर्श करून जाणे. हिंदू शास्त्रानुसार निसर्गात अचानक घडणारे हे सकारात्मक बदल ईश्वराच्या उपस्थितीची जाणीव करून देतात. ईश्वर निसर्गाच्या या घटकांचा वापर करून तुम्हाला संदेश देतो की सृष्टी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही योग्य दिशेने जात आहात. चौथा आहे अत्यंत कठीण परिस्थितीत मिळणारी अदृश्य किंवा अचानक मदत. आयुष्याच्या प्रवासात असा एक कठीण टप्पा येतो जिथे माणसाचे सर्व मार्ग बंद झालेले दिसतात. आर्थिक अडचणी, गंभीर आजारपण किंवा मानसिक तणावामुळे माणूस पूर्णपणे खचून जातो. नातेवाईक, मित्र आणि आप्तस्वकीय साथ सोडून देतात आणि बुद्धी काम करेनाशी होते. अशा पूर्णपणे हताश झालेल्या परिस्थितीत अचानक अशी कोणती तरी मदत दारात उभी राहते ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केलेली नसते. एखाद्या पूर्णपणे अनोळखी व्यक्तीने अचानक येऊन तुम्हाला अशा संकटातून बाहेर काढणे ज्यातून बाहेर पडणे अशक्य वाटत होते, किंवा एखादे मोठे संकट आले असताना अचानक उत्पन्नाचा नवा मार्ग किंवा मदतीचा हात मिळणे, तसेच भीषण अपघातातून किंवा मोठ्या धोक्यातून अगदी सुरक्षित वाचणे. हिंदू धर्मशास्त्रात मानले जाते की ईश्वर स्वतः प्रत्यक्षात न येता एखाद्या मानवी रूपात, कर्माच्या रूपात किंवा अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीच्या रूपात तुमच्या रक्षणासाठी धावून येतो. ही अदृश्य मदत म्हणजेच ईश्वराने तुमच्या हाका ऐकल्याचा आणि तो तुमचे रक्षण करत असल्याचा सर्वात मोठा आणि प्रत्यक्ष पुरावा असतो. पाचवा आहे अध्यात्म, नामस्मरण आणि सत्संगाकडे वाढलेली ओढ. जगातील भौतिक सुखांमध्ये रमलेल्या माणसाच्या मनाचा कल अचानक बदलणे हा ईश्वरी कृपेचा अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र संकेत मानला जातो. मंदिरात किंवा कोणत्याही शांत धार्मिक ठिकाणी गेल्यावर मनातील सर्व चिंता विसरून प्रचंड शांती अनुभवणे, जिभेवर आपोआप नामजप सुरू होणे आणि नामजपात आनंद मिळणे, याशिवाय दारू, व्यसने, राग आणि नकारात्मक मित्रांची संगत आपोआप सुटणे व चांगल्या विचारी लोकांची साथ मिळणे. श्रीमद भगवद्गीतेनुसार ईश्वर ज्याच्यावर विशेष कृपा करतो त्याला आधी कर्माच्या आणि मायेच्या जाळ्यातून मुक्त करतो आणि स्वतःकडे आकर्षित करतो. सहावा आहे अपयश, दुःख आणि संकटांच्या माध्यमातून मिळणारा मोठा धडा. ईश्वर नेहमीच फक्त आनंद, यश आणि सुखाच्या रूपात आपल्याशी बोलतो असे नाही. हिंदू तत्वज्ञानानुसार ईश्वर बऱ्याचदा दुःखाच्या, अपयशाच्या आणि विरहाच्या माध्यमातून माणसाशी सर्वात प्रभावीपणे संवाद साधतो. जेव्हा माणूस मोहात किंवा अहमपणात आंधळा होतो तेव्हा ईश्वर त्याला योग्य रस्त्यावर आणण्यासाठी कठीण परिस्थिती निर्माण करतो. जेव्हा तुम्ही एखाद्या चुकीच्या व्यक्तीवर किंवा चुकीच्या ध्येयावर आंधळा विश्वास ठेवता तेव्हा ईश्वर ती गोष्ट तुमच्यापासून हिरावून घेतो, जेणेकरून तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही मोठ्या अनर्थापासून वाचाल. माणसातील अहंकाराचा नाश करण्यासाठी ईश्वर त्याला अपयशाचा स्वाद चाखायला लावतो. तसेच भविष्यात येणाऱ्या मोठ्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी तुमच्यात धैर्य निर्माण व्हावे म्हणूनच तो तुमची कठीण परीक्षा घेतो. जसे सुवर्ण आगीत तापल्याशिवाय शुद्ध आणि चमकदार बनत नाही, तसेच ईश्वर आपल्या लाडक्या भक्ताला दुःखाच्या तावडीत तावून, सुलाखून अधिक परिपक्व बनवतो. सातवा आहे योगायोग नसून ईश्वर योजनांचा अनुभव येणे. सामान्य माणूस ज्याला निव्वळ योगायोग समजून दुर्लक्ष करतो ते प्रत्यक्षात ईश्वराचे अतिसूक्ष्म आणि अचूक नियोजन असते. हिंदू धर्मातील कर्म आणि नियती या सिद्धांतानुसार या ब्रह्मांडात कोणतीही गोष्ट विनाकारण किंवा योगायोगाने घडत नाही. प्रत्येक घटनेमागे ईश्वराचा मोठा हेतू असतो. तुम्ही एखाद्या गंभीर समस्येवर किंवा प्रश्नावर विचार करत आहात आणि अचानक तुमच्या डोक्यात प्रकाश पडतो. तुम्हाला तुमच्या समस्येचे अचूक उत्तर मिळते. एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी फक्त 5 मिनिटे उशिरा निघाल्यामुळे पुढचा भीषण अपघात टळतो. किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात, करिअरमध्ये किंवा अध्यात्मात ज्या प्रकारच्या मार्गदर्शनाची गरज होती ते अचानक योग्य वेळी मिळते. जेव्हा अशा घटना
तुमच्या आयुष्यात वारंवार घडतात, तेव्हा ईश्वर तुम्हाला हे दाखवून देतो की तुमच्या जीवनाची सर्व सूत्रे त्याच्याच हातात आहेत आणि तो पडद्यामागून तुमच्या सर्व गोष्टींचे अतिशय अचूक नियोजन करत आहे. निष्कर्ष, हिंदू धर्मशास्त्र आपल्याला शिकवते की ईश्वर दूर कुठेतरी आकाशात नसून तो आपल्या अतिशय जवळ आहे. तो दररोज आपल्याशी स्वप्नातून, निसर्गातून, अंतरात्म्यातून आणि आजूबाजूच्या घटनांतून बोलण्याचा प्रयत्न करत असतो. आवश्यकता असते ती फक्त आपले मन शांत ठेवण्याची, नकारात्मकता सोडून देण्याची आणि ईश्वरी संकेतांना ओळखण्याची. जर तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात वरील 7 चिन्हे अनुभवता येत असतील तर समजून घ्या की तुम्ही ईश्वराच्या विशेष संरक्षणाखाली आहात. अशा वेळी ईश्वराबद्दल कृतज्ञता व्यक्त करा, दैनंदिन जीवनात सत्कर्म करा, गरिबांना मदत करा आणि ईश्वरी नामाचा जप करत आपले कर्तव्य बजावत राहा. मला अशी खात्री आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि उपयुक्त वाटली असेल. जर असं असेल तर या व्हिडिओला लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या दत्त परिवाराचे सदस्य व्हा आणि जास्तीत जास्त भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग होईल. आणि हो, कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.